भारतीय जनता पक्ष महायुतीचे आपले उमेदवार हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं निवडून आले. विषय झालेला आहे, काय भावना? आज आदरणीय बसवराजजी पाटील साहेब भारतीय जनता पक्ष महायुतीचे आपले उमेदवार हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं निवडून आले. मागच्या वेळेस आदरणीय धस साहेब होते, पण त्याच्यापेक्षा पण जास्त समोरचा उमेदवार डिपॉझिट जप्त झाला. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय बसवराज पाटील साहेब निवडून आले, त्याबद्दल आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत. दादा, एकूण जर बघितलं तर महायुतीमध्ये आता नुकताच एक काल प्रवेश झाला आहे ओमराजे निंबाळकर. त्याचं पण असं सांगितलं तर महायुतीच्या त्या मतदारामुळे महायुतीच्या मतावर परिणाम पडला असं झालं. काय नाही, मला वाटतं की भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इतकं उत्स्फूर्त असं यश आम्हा सर्वांना मिळालं. त्या यशामुळे आदरणीय पंतप्रधानांचे, आदरणीय देवाभाऊंचे हात बळकट होत असतील तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह, आदरणीय देवाभाऊ आमचे नेते ह्यांचे हात बळकट होत असतील तर आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय समाधानी आहोत. दादा, काल ओमराजेंच्या बोलण्यातून असं जाणवत होतं की पाटील परिवार जो राजकारणामध्ये यशस्वी होते किंवा विजय मिळवतोय त्याचा धसका घेताना त्या धसकेपोटी त्यांनी शिवसेना निवडली. मला ह्या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की माझे आजोबा डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील, मी जेव्हा 11 वर्षाचा होतो तेव्हा मी जेव्हा घरी जात होतो तेव्हा बाबांना पोलीसच्या व्हॅनमध्ये घेऊन जात होते. त्या दिवशी मी देवासमोर शपथ घेतली होती की एक दिवस येईल जेव्हा माझे बाबा निर्दोष सिद्ध होतील, कोर्ट हे निर्दोष सिद्ध करून दाखवेल. आणि 20 तारखेचा दिवस तो आला. माझ्यासाठी वैयक्तिक अतिशय समाधानाचा दिवस होता. अतिशय मला आनंद झाला की माझ्या आजोबांच्या या संघर्षाच्या काळामध्ये मी पण त्यांच्यासोबत तर होतो, पण काल जे आम्हाला कुटुंब म्हणून जे समाधान झालं ते मी शब्दात सांगू शकत नाही. आणि आदरणीय पंतप्रधान, आदरणीय अमितभाई, आदरणीय देवाभाऊ हे आमचे नेते आहेत, त्यांच्यावर माझ्या कुटुंबाचा अतिशय संपूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा कधी पक्षाची ताकद वाढत असेल, साहेबांची ताकद वाढत असेल, त्याबद्दल आम्ही कधी पण कार्यकर्ता म्हणून समाधानी आहोत. असं म्हणणं, मी जरी पक्षात महायुती शिवसेनेत आला असलो तरी माझा पाटील कुटुंबाशी वैर कायम आहे. मी त्यांच्या जरी बाजूला बसलो तर मी विरोध माझा कायम असणार आहे. आणि मला असं वाटतं 1974 मध्ये आदरणीय डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले. आज 2026 आहे. आमच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या जनतेनं प्रचंड प्रेम, प्रचंड विश्वास ठेवलाय. माझ्यासारख्या एका मुंबईत साधं व्यवसाय करणारा मुलगा इथं आला, लोकांनी मला स्वीकारलं, लोकांनी प्रेम दिलं. आज मी लोकांची सेवा करण्यासाठी धाराशिवमध्ये नेहमी उपलब्ध आहे. मला वाटतं की जनतेची सेवा, जनतेच्या सुखादुःखामध्ये काम करणं हे आमच्या रक्तात आहे. आणि म्हणून मी असेल, आमच्या पुढच्या जितक्या पण पिढ्या असतील, ही लोकांची सेवा करण्यासाठी हजर राहणार आहोत. लोकांची सेवा आम्ही नेहमी करत असणार आहोत. म्हणून मला दुसऱ्यांबद्दल बोलणं, दुसऱ्यांच्या निर्णयांबद्दल बोलणं मला योग्य वाटत. असं सांगितलं की ते जरी महायुतीचा एक भाग असले तरी तुमच्या परिवारासाठी ते मत मागणार नाहीत. आणि तुमच्या मला वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह आणि आमचे नेते आदरणीय देवाभाऊ ह्यांना बघून आणि राणादादांचं काम बघून जनतेचा प्रचंड विश्वास आणि प्रेम भारतीय जनता पक्षावर नेहमी राहिलेला आहे. आणि भाजपने जे ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळवला तो इतिहासात रचला गेलेला आहे. आणि जनता जनार्दन, मायबाप जनता ही भाजप आणि आपल्या सर्व नेते मंडळीच्या पाठीशी नेहमी उभा राहील. 17 वर्ष महायुती माझ्या आजोबांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आलं हे कोर्टानं नमूद केलेलं आहे. माननीय न्यायालयानं हे नमूद केलेलं आहे. त्याबद्दल मी न्यायालयाशी पण
म्हणजे मी त्यांच्या निर्णयाशी अतिशय समाधानी आहे की हे सर्व कट माझ्या आजोबांच्या विरोधात रचण्यात आलं, हे लोकांसमोर आलं, हे अतिशय महत्वाचं आहे. 17 वर्षानंतर हा निकाल आला, पूर्ण कुटुंब अतिशय समाधानी आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही महायुती म्हणताय, महायुतीत तुम्ही एकनाथ शिंदेचं नाव घेतलं किंवा शिवसेनेचं नाही नाव नाही, एकनाथ शिंदे साहेबांचे, माझ्या कुटुंबाचे, आदरणीय डॉक्टर साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. आदरणीय शिंदे साहेब जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा माझे आजोबा राज्याचे जलसंपदा मंत्री होते. तेव्हा ठाण्यामध्ये मोरबे धरणाचा विषय असेल, अनेक विषय आदरणीय डॉक्टर साहेबांनी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मिळून निर्णय घेतलेले आहेत. शिंदे साहेब हे पण आमचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, आदरणीय सुनेत्राजी आहेत, आणि म्हणून मला नाही वाटत ह्याच्यात कुठलं पण वैर आहे. महायुतीला मतं मागणार का पुढील काळात जर गरज पडली? आदरणीय नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह, आदरणीय देवाभाऊ, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा आजींचे हात जेव्हा जेव्हा बळकट करायची वेळ येईल तेव्हा 100% कार्यकर्ता म्हणून आम्ही पूर्ण काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.